आम्ही भांडून त्याला डावर घेतली. सरक की बाजूला, कळत नाही कोण आलंय तू मोठा माणूस. नमस्ते सगळ्यांना, स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर घरा भावांनो, आता आम्ही चाललो तोरणागडला. तर आता जस्ट फिक्स केलं, काल रात्री पण फिक्स नव्हतं. आता जस्ट उठलो, लवकर उठायचा प्लॅन होता पण लवकर काय उठणं झालं नाही. आता जस्ट उठलोय, आंघोळ वगैरे झाले. तर नाही गेम खेळायला लागलं. बघा हे असं बसतं येऊन. मी असं लाडू खायला लागले, भूक लागली. असं चार्जर बिर्जन घेऊन चाललोय, कारण कुठं आडे अडचण येईल. दर की पॅकेट टाक. तर लगेच निघाल आता. नाही तर गाडी रेंटवर मिळते वाटतं, 40 रुपये तास काय असेल ते त्यांचं. तर कसं दिसतो, भारी दिसतो ना. माझं काहीच नाही, फक्त माझा आतला टी शर्ट आहे, जॅकेट तर ह्याचाच आहे. तर इथं आलं म्हणलं ह्याचेच कपडे घालायचो. निघालो असं. तर का नाही ह्याच्या कॉलेजमध्ये येऊन बसलोय. तर गाडी तर काय अजून मिळाली नाही. तरी आपला ब्लॉग होत बसलाय, तुम्ही पण बघत जावा भावांनो. तर आता एक अर्धा एक तासात निघणार आहे अजून. मिळाली गाडी आता, हेल्मेट पण आहे. मागे लवकर किती दिवस थांबा असतं आधी, आम्हाला काम धंदा असतात पुढं. हे नको थांब, त्याला उतरवलं साहेब होते म्हणून ते असं चालू त्याला. Turn us to thousands, and we'll grow in number, fueled by them to see the horizon. Turn us to thousands, and on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways. And on we'll go. भारी व्ह्यू येते. तर आम्ही चाललो पहिल्यांदा नाही, म्हणजे हा फर्स्ट टाइम आमचं. बाबा म्हणलं Hold me close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us. भारी वाटतं एवढ्या तुझ्या. एक नंबर व्ह्यू येतोय. कसलं भारी हो, समोर तर आले हो भावांनो. तुम्ही पण एकदा नक्की या, एक नंबर व्ह्यू येतोय. तर असं इथे एक मोठंसं तळ आहे. बोटिंगची इच्छा, बघू काय म्हणते त्यांनी. तर त्यांनी जर करू म्हणले तर करू आपण बोटिंग. बोटिंग तर काय नको म्हणायला लागली, ते केलं असतं पण अर्धा तासच होतं. एक पर पर्सन 100 रुपये. म्हणजे जाऊ दे आता, पहिला तिकडे जाऊन यावर. त्यापेक्षा पाहून आल्याला परवडतंय त्यात मस्तपैकी. आणि त्यात काय तर साप वगैरे असल्यावर तू काय सापापेक्षा कमी आहे का भाड्या? तुला बरोबर घेऊन मी गाडीवर इथपर्यंत आलो. बोटिंगचं बघू येताना काय होतंय काय नक्की नाही. येताना नको मान लागले मी, चला म्हणतोय. आता एक बारका घाट लागला. बारका नाही, लेच बारका आहे. असं वर आहे, वर आहे. इथं
स्टोरी ना तुला महाबळेश्वर पूर्ण सारखं. अरे मी गेअर चेंज कर रोड होती सध्या जाते ना गाडी. And on we'll go, through the wastelands, through the highways, and on we'll go. वर माणसं आहेत पूर्ण, आम्हाला सुद्धा दिसत पूर्ण वर जायचं. वर माणसं आहेत, आम्हाला दिशी पण नाही एवढं वर जायचं. अजून तर काय पोचलो नाही, पण रस्ता लय भारी असं माझ्या मते, कारण तिथनं दिसत पण नाही पूर्ण. तिथे वेला पण आहेत 1-2. इथं खाली आपलं मस्त मध्ये तिकडं काय तर चालू वाटतं रनिंग वगैरे, आवाज वगैरे यायला लागला भारी. पण मस्त एकदम मस्त आपलं मस्त इथं झाडाखाली थांबलोय. लय भारी व्ह्यू यायला लागलाय. तुम्ही पण या एकदा नक्की, जर आला नसला तर. थोडं भारी व्ह्यू येतोय. असं पूर्ण म्हणजे पूर्ण असं एकदम बारीक जंगल लागल्यासारखं झालं. ऑफ रोडिंग नाही, ऑफ रोडिंग तिथं आहे. तर हे पण ऑफ रोडिंग सारखंच आहे, पण थोडं बारक आहे. म्हणजे असं थोडं आहे, चांगला आहे. म्हणजे असं पूर्ण पण खराब नाही. आपलं काय काय तर रिसॉर्ट वगैरे असं. हा रिसॉर्ट भारी असं वाटायला लागलं. तुम्ही पण एकदा. ते कोणा पार्किंग हा इकडं समोर आहे, खाली वाटायला लागले. तर हे कुल्फी का नाही 10 वाले 20 ला म्हणत होता. तरी आम्ही भांडून त्याला 10 वर घेतली. लय म्हणत होता 20 ला. काय म्हणला, तरी पण आम्ही 10 लाच घेतले ते भांडून. तर आता आमचं सरक की बाजूला, कळत नाही कोण आलं इथं मोठा माणूस. आता हळूहळू ट्रेकिंग चालू आहे. नाही नको, आत्ता खाली कुल्फी खाल्ली आत्ता. असं दगडाचा रस्ता आहे. पण मी बोट घातली असती बरं झालं असता. असं चप्पल घालून नीट चढता पण येत नाही, दगड पण आहेत. पण भारी वाटायला लागले. हा अरे पण तसं काय नाही, ती वेगळं झालं रे, ती वेगळं झालं. तर सुन्याचं चालू आहे आमचं मागापासून. अर्धा तास झाला आम्हाला पेळ लागले. कशासाठी, सिंहगडवर लय गर्दी, तिथं गेलो असतो. त्याच्यापेक्षा इथं भारी आहे. त्याला ते सांगायला लागलं. तिथं ट्रेकिंग वगैरे आहे, पण लय खाली असं व्यवस्थित नाही पूर्ण, म्हणजे असं भारीतलं. इथं का काय आणलंय, पाणी बाटली आहे एकदम असं खाली. लय भारी मज्जा येते. तुम्ही पण या एकदा नक्की. आहे ना सन्म्या, ट्रेकिंग लय भारी. तर आता इथं